सभापती महोदय, खरं तर आपण स्वतःच हा प्रस्ताव ठेवला आणि महिला दिनासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्माचं त्रिशताब्दी पण हे वर्ष आहे आणि म्हणून खरं तर महिलांना जास्तीत जास्त संधी द्यावी या हेतून जर बघितलं तर आपल्या महिलांची आताची संख्या बघितली तर इथं 5-6 महिलाच आहे सगळे मिळून. बघा ना काही मोजा ना, 1 2 3 4 5 आणि मनीषाताई बाहेर गेल्या, 6 जणी टोटल सभासद. सांगण्याचा मुद्दा हा की सुरुवात कुठपासून करावी लागेल हा माझा याच्या मागचा मुद्दा आहे. सभापती महोदय, हा महिला दिन संपूर्ण जगात साजरा होत असताना तसं पाहायला गेलं तर आपला भारतीय संस्कृती भारतीय इतिहासात असा काही 8 मार्च महिला दिन असावा की जगाची रीत म्हणून आपण करतो, परंतु आपल्या या हिंदुस्थानाने आपल्या या भारताने आणि आपल्या त्या महाराष्ट्राने सुद्धा एक महिलांच्या बाबतीत एक आदर संस्कृती इतिहास जो लिहिलेला आहे. मग झाशीची राणी असेल, अहिल्यादेवी होळकर असेल, सावित्रीबाई फुले असतील, राणी तारामती असेल, येसूबाई असेल, जिनं गवताला हे भाले फुटतात असं म्हटलं होतं अशी ताराबाई असेल. आणि म्हणून एक स्त्रियांचा इतिहास जर बघितला आपला हिंदुस्थानाचा असेल महाराष्ट्राचा असेल तर तो अतिशय मोठा आहे. आपल्याकडं स्त्रीला दुर्गेचं रूप म्हणतात आणि या स्त्रीने हे वारंवार हे रूप सुद्धा इतिहासात असो की आत्ता असो हे सभापती महोदय सिद्ध करून दाखवलेलं आहे. खरं तर काही राजकीय विषयावर चर्चा झाली, परंतु मला असं वाटत नाही राजकीय विषयावर चर्चा होण्याची आवश्यकता आहे, कारण आज आपण शुद्धपणे महिला दिन आणि विशेषतः सावित्रीबाई अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दीविषयी बोलतोय. सभापती महोदय, जे छोटे छोटे मुद्दे चित्राताईंनी मांडले हे तर महत्वाचे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी सांगितलं की छोटेसे मुद्दे सुद्धा टार्गेट करून काम केलं तर मला असं वाटतं फार मोठे मुद्दे टार्गेट करण्यासाठी त्यांनी एक छोटासा मुद्दा सांगितला की एसटी स्टँडवरचे शौचालय. छोटासा मुद्दा आहे, पण मला असं वाटतं असे मुद्दे टार्गेट करून जरी आपण विशेषतः स्त्रियांचे शौचालय आपण जरी कामाला सुरुवात केली तरी मला असं वाटतं मोठं काम होऊ शकतं. ठीक आहे, बाकीचे मोठे मोठे काम करण्यासाठी वेगवेगळे यंत्रणा सक्षम आहे, परंतु आपल्या हातात जेवढं तेवढं जर आपण बघितलं तर मला असं वाटतं निश्चित आपण ही स्त्री शक्ती ही दुर्गेची शक्ती वाटतं हिचा आदर करण्याची भूमिका आपल्या महाराष्ट्राने सातत्याने ठेवलेली आहे. मी एक कविता आहे माझ्याकडे, इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडवला, लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढविला, जिजाऊने राजा शिवछत्रपती घडविला, महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडविला, स्त्री जन्मदाती स्त्री संस्कृती स्त्री नाविन्याचा वसा घराचं घरपण अशी ही स्त्री आहे. मला असं वाटतं या स्त्रीला या स्त्री शक्तीला आपण सगळे मानाचा मुजरा करतच आलेलो आहे. सभापती महोदय, मागच्या काही दिवसापूर्वी एक बीबीसीवर एक स्टोरी आली होती की यवतमाळ जिल्ह्यातील एक भगिनी आहे. या भगिनीने आपल्या पतीने आत्महत्या केल्यानंतर 50 एकर जमीन स्वतः एकटीनं कसण्याचं काम केलं होतं. आणि नुसतं शेती कसली नाही तिनं, एक तिने आपला पती गेल्यानंतर सुद्धा आदर्श शेतकरी म्हणून पुरस्कार प्राप्त केला होता.
सांगण्याचा मुद्दा हा की स्त्री व्यापकतेनं कशा पद्धतीनं काम करू शकते याचं एक उदाहरण आपण घेऊ शकतो. सभापती महोदय, आता जर आपण मागच्या महिन्यात 2 महिन्यात बघितलं त्याची एक बीडला घटना घडलेली आहे संतोष देशमुखांची. त्यांची मुलगी बघा, आपण फक्त 12वीला ही मुलगी 12वीला असताना परीक्षा देऊन सुद्धा ज्या नेटानं ती आपल्या वडिलांची बाजू मांडते सगळ्या ठिकाणी, ती बाहेर याच्या आधी घराच्या बाहेर आली असेल नाही असेल मला नाही वाटत, कारण मस्सा जो गाव अतिशय छोटंसं गाव आहे. या गावातील मुली किती गावाच्या बाहेर पडल्या असतील, परंतु या मुलीचं धैर्य, आपला बाप आपले वडील गेल्यानंतर ज्या धैर्यानं ती भूमिका मांडते, मला असं वाटतं अशा पद्धतीने एक ताकदवान, मला वाटतं येणाऱ्या काळातली ती एक ताकदवान स्त्री बनेल अशा प्रकारची तिची भूमिका सातत्यानं राहिली. आपण सभापती महोदय, आपण या सगळ्या स्त्रियांच्या भूमिका समजून घेत असताना प्रामुख्यानं अहिल्यादेवी होळकरांची स्त्री शताब्दी आपण साजरी करतोय. आपल्या राज्याचा इतिहास पाहिला तर आपण सावित्रीबाई फुलेंचा इतिहास आहे, जिजाऊंचा इतिहास आहे. आज जिजाऊनं छत्रपती घडवले, सावित्रीबाई फुलेनं शिक्षणाचा वासा आपल्याला दिलेला आहे. अहिल्यादेवी होळकरांचा जर इतिहास आपण बघितला तर मला असं वाटतं देशात अनेक राजे होऊन गेले, अनेक पुरुष राजे होऊन गेले, परंतु आदर्श राज्यकर्त्या म्हणून स्त्रियांमध्ये अहिल्यादेवींचं होळकर नुसतं आपला महाराष्ट्र नव्हे तर देशामध्ये नाव आहे सभापती महोदय. आणि थोडं धिडकं नाही, पूर्णपणे जवळपास 29 वर्ष त्यांनी राज्य केलं. 29 वर्ष. जी महेश्वर त्यांची राजधानी इंदोर जवळ, मला वाटतं मी बऱ्याच वेळेस या महेश्वरला जाऊन आलेलो आहे. इंदोर जसं त्यांनी घडवलं तसं महेश्वर सुद्धा आज जरी गेलं तरी मला असं वाटतं त्या भूमीत गेल्यावर जो आनंद मनाला, जो आत्म्याला शांतता म्हणता येईल, मनाला जी शांतता मिळते, मला वाटतं ती अवर्णनीय आहे. म्हणून अशा या अहिल्यादेवीनं ज्या पद्धतीनं, आपण एक अहिल्यादेवींचा उल्लेख फक्त धार्मिक हे मंदिर बनवले ते मंदिर बनवले एवढंच सांगतो, परंतु मंदिराच्या वरही अनेक सांस्कृतिक असेल, अनेक समाज कल्याणकारी राज्य सुद्धा त्यांनी निर्माण केले. सभापती महोदय, एक राज्य जे होतं मराठ्यांचं राज्य, माळवा प्रांतामध्ये अहिल्यादेवी होळकरांनी ज्या ताकदीनं उभं केलं, मला असं वाटतं इतिहासामध्ये त्याला सभापती महोदय तोड नाही आहे. कारण अहिल्यादेवींची पत्नी खंडेराव होळकर लढाई धारात तीर्थी झाल्यानंतर सुद्धा सासऱ्यांनी त्यांना ज्या पद्धतीनं सिंहासनावर बसवलं, राज्यकारभार अहिल्यादेवीकडे गेला. त्यावेळेस एक इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकरांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गारेट असं म्हटलेले सभापती महोदय. इंग्रजी लेखक आहे लॉरेन्स म्हणून, त्यांनी अशा पद्धतीनं त्यांच्याविषयी वक्तव्य केलेलं आहे. मला असं वाटतं हे अभिमानास्पद आहे सभापती महोदय. धार्मिकतेवर बोलत असताना न्यायदानाचं काम सुद्धा त्यांनी केलंय सभापती महोदय. अनेक ठिकाणी नदीचे घाट बांधले आणि सगळ्यात महत्वाचं रोजगाराच्या हेतूनं औद्योगिक धोरण सुद्धा त्यांनी आखलेलं आहे. त्यांनी त्यावेळेस महेश्वरमध्ये कापडाची गिरणी स्थापन केली सभापती महोदय. आज ज्या माहेश्वरी साड्या आपण म्हणतो, या महेश्वर मधून येतात. ह्या कापडाचा कारखाना अहिल्यादेवी होळकरांनी त्या काळामध्ये महेश्वर या गावात स्थापन केलेला आहे. म्हणजे औद्योगिक धोरण सुद्धा रोजगाराच्या हेतून सभापती महोदय त्यांनी त्या काळात केलेलं आहे. त्यांनी अनेक मंदिर, द्वारका असेल, काशी असेल, उज्जैन असेल, नाशिक असेल, परळी असेल, गया, सोमनाथ, अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथपुरी, एवढ्या याच्याशिवाय याच्या पुढच्या सुद्धा मंदिराच्या कामामध्ये सहभाग घेतलाय, जीर्णोद्धार केलाय, घाट बांधलेले, पाण्याच्या व्यवस्था केल्या आहे. कारण आज एखादं मंदिर बांधलं की एवढा मोठा उदो होतो, पण अहिल्यादेवी होळकरांनी या हिंदुस्थानातले सगळे मंदिर जर बघितले, हे प्रमुख मंदिर आहेत, हे मंदिर अहिल्यादेवी होळकरांचा या सगळ्या मंदिरामध्ये स्वतःचा एक मोठा रोल सभापती महोदय राहिला आहे.
अहिल्यादेवीने आपण महिला सक्षमीकरण म्हणतो, परंतु त्या काळामध्ये अहिल्यादेवीने त्यांच्या सैन्यामध्ये महिलांची एक तुकडी निर्माण केली होती. त्या काळात महिला रणांगणात किती येत होत्या हा प्रश्न आहे, परंतु स्वतः अहिल्यादेवींनी स्वतःच्या सैन्यामध्ये महिलांची एक तुकडी सभापती महोदय निर्माण केली होती. मी हे का सांगतोय की आताचा इतिहास, आता जे चालू आहे वर्तमानमध्ये, हे सगळं करत असताना सक्षमीकरणाच्या आपण गप्पा मारतो, परंतु खऱ्या अर्थानं सक्षमीकरण महिलांचं अहिल्यादेवी होळकरांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं झालेलं आहे याला तोड नाही सभापती महोदय. ज्या पद्धतीनं त्यांनी कल्याणकारी राज्य केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी तलाव असेल, विहिरी असेल, गोपालन असेल, याला खऱ्या अर्थानं महत्व अहिल्यादेवीनं दिलं होतं. आणि तेवढंच महत्वाचं, प्रजेला त्रास देणाऱ्याला तोफेच्या तोंडी देण्याचं काम सुद्धा अहिल्यादेवी होळकरांनी सातत्यानं केलंय. सोरटी सोमनाथाचा त्यांनी जीर्णोद्धार केलेला आहे सभापती महोदय. सर्वांना समान न्याय. स्वतःच्या घरातल्या एका होळकराला सुद्धा त्यांनी हत्तीच्या पायी दिलं होतं सभापती महोदय, एक अपराध केल्यामुळं. आणि म्हणून आज हा आपण महिला दिनाच्या विषयी बोलत असताना अहिल्यादेवींच्या पराक्रमाविषयी सुद्धा आपल्याला बोललंच पाहिजे. आज अनेक किल्ले त्यांनी बांधलेले सभापती महोदय. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला, पूर्ण किल्ल्याचा जर महेश्वरचा किल्ला, इंदोरचा राजवाडा, चांदवडचा रंगमहाल, वापगाव, यशवंतरावजी यांचे जन्मस्थळ, पंढरपूरचा होळकरवाडा, लासलगावचा अहिल्यादेवीचा किल्ला, त्याच पद्धतीनं अकोले तालुक्यामध्ये त्यांनी बरंच वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे, संभाजीनगरात केलं आहे. त्याच्यानंतर अयोध्येच्या श्रीरामाचं मंदिर असेल, त्र्यंबकेश्वर असेल, उज्जैन असेल, काशी असेल, ओझर असेल, महाराष्ट्रातलं केदारनाथ असेल, गंगोत्री, विश्वनाथ, केदारनाथ, गया, या सगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा अहिल्याबाईनं प्रयत्न केला आहे. संभाजीनगरमध्ये घृष्णेश्वर आहे, वेरूळ इथलं शिवालय तीर्थ सुद्धा अहिल्यादेवीनं स्थापन केले सभापती महोदय. ही शिवालय तीर्थ अतिशय महत्वाचं तीर्थ या वेरूळच्या ठिकाणी. आणि आपण स्वतः चौंडेश्वरी देवी मंदिर असेल, आपल्या गावातील सिनेश्वर महादेव मंदिर असेल, हे सुद्धा त्यांनी स्थापन केलं. जेजुरीचं मल्हार गौतमेश्वर विठ्ठल मार्तंड मंदिर सुद्धा त्यांनी केले सभापती महोदय. नाशिकचं पंचवटी असेल, पंढरपूरचं राम मंदिर असेल, मला वाटतं हे मी मुद्दाम का सांगतोय, हे मंदिरं त्यांनी स्थापन केलेले आहे. आज आपल्या गावात एखादा कळस जरी आपण लावला तर एवढं आपण जाहिराती करतो, एवढे पोस्टर लावतो, एक छोटासा कळस जरी लावला तरी, पण तो अहिल्यादेवीनं एवढे सगळे वेगवेगळ्या पद्धतीनं धार्मिक हेतूनं, आध्यात्मिक हेतूनं, संस्कृतीच्या हेतूनं या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कार्य केलंय सभापती महोदय. सभापती महोदय, हे सगळं होत असताना वेगवेगळ्या गोष्टी झाल्या, महिलांच्या धोरणाविषयी वेगवेगळ्या गोष्टी झालेल्या. पण आज आपल्या या महाराष्ट्रात वेगवेगळ्या योजना मोठ्या पद्धतीनं सांगितल्या गेल्या, परंतु माझ्याकडे मागच्या महिन्याभरातल्या वेगवेगळ्या घटनेची जंत्री सभापती महोदय, जास्त बोलायची गरज नाही. रायगड जिल्ह्यामध्ये वर्षभरात 107 बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. आणि विशेष म्हणजे 74 प्रकरण हे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे सभापती याच राज्यातले. डोंबिवलीत बापाकडून मुलीचा विनयभंग झालेला आहे सभापती महोदय. सभापती महोदय, आज ज्या पद्धतीनं एक राज्याच्या एका मंत्रीनं कोणत्या मंत्र्याने कोणत्या महिलेला फोटो पाठवले म्हणून ती मंत्री ती महिला राज्यपालांकडे न्याय मागती सभापती महोदय. आपण महिला सक्षमीकरण म्हणत असताना आज एका मंत्र्याच्या विरुद्ध अशा पद्धतीनं आरोप होत असताना राज्याचे सगळे नेते मूग गिळून गप्प बसलेले सभापती महोदय. याच्याविषयी हे खरे का खोटे कोणी सांगायला तयार नाही, परंतु एक महिला सांगते की मंत्री पदाचा दुरुपयोग करून अशा पद्धतीनं मला वेगवेगळ्या प्रकारचे फोटो पाठवतायत. राज्यपालाकडे त्यांनी उपोषणाची परवानगी मागितलेली सभापती महोदय. आज स्वारगेटमध्ये जी घटना घडली, काही सत्ताधारी पक्षातील लोकांनी या मुलीच्या चारित्र्याविषयी शंका निर्माण केली सभापती महोदय. आपण या सगळ्या गोष्टी होत असताना आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहेत? आपण प्रत्येक याच्यात राजकारण करायचं का? हा एक प्रश्न या निमित्तानं सभापती महोदय उभा आहे. मी सकाळीच मुद्दा मांडला की सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची घोषणा मागच्या वर्षी शिंदे साहेब आपण केलेली होती जाऊन, मला वाटतं 100 कोटी 150 कोटी रुपये. सावित्रीबाई फुलेंचं हे स्मारक त्यांच्या माहेर गावी ही होण्याची आवश्यकता आहे. सरकार अजून याला आजही दाद देत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. आज
मेळघाट सारख्या ठिकाणी महिलांना प्रसूतीवेळी योग्य उपचार मिळत नाही सभापती महोदय. पालघरमध्ये मागच्या महिन्यामध्ये 12 महिलांचा उपचाराअभावी मृत्यू झाला सभापती महोदय. आपण हे सगळ्या गोष्टी होत आहेत याचा विचार सभापती महोदय करण्याची आवश्यकता आहे. याच्यात मी म्हणत नाही की हे सत्तेवर असल्यामुळे असं होतं, परंतु एक समाजाची मानसिकता आता ज्या पद्धतीनं जाते मला वाटतं त्याचा विचार सभापती महोदय करण्याची आवश्यकता आहे. आज आपल्या राज्यामध्ये 42 मंत्री 4 महिला आहे सभापती महोदय फक्त. आपण मोठ्या गोष्टी करतो परंतु या सगळ्या महिलांची संख्या वाढण्याची आवश्यकता आहे. 7/12च्या उतार्यावर आपण महिलांचं नाव टाकण्याचा आदेश काढलेला आहे, पण अजून 7/12च्या उतारावर महिलांचं नाव 7/12वर महिलांचं नाव येण्याची प्रक्रिया अजून सभापती महोदय सुरू झालेली नाहीये. आणि म्हणून या सगळ्या स्थितीमध्ये महिला दिनाचा उल्लेख करत असताना निश्चित महिलांचा आपण सन्मान करतो. महिलांचा अभिमान आहे, महिला शक्ती स्त्री शक्तीचा अभिमान निश्चित आपल्याला आहे. हा अभिमान असताना आज समाज कोणत्या दिशेने जातोय, आपण भाषणापुरतं सगळ्या गोष्टी बोलू की स्त्रियांची सगळी परिस्थिती चांगली आहे, परंतु आज जर बघितलं तर पावलोपावले मी आत्ताच ताईंना सांगत होतो, परवाच्या दिवशी एक अणुशक्तीनगरमध्ये 65 वर्षाच्या महिलेवर 35 वर्षाच्या व्यक्तीनं बलात्कार केला आणि पोलिसांनी 8 दिवस तक्रार घेतली नाही अणुशक्तीनगरमध्ये. परवा मी बोलल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आणि पोलीस सांगतात काय, आता 8 दिवस झाले गुन्हा कशाला दाखल करता. हे फार लांब नाही आहे, अणुशक्तीनगर मुंबईमधलं इथले झालेली घटना आहे सभापती महोदय. सांगण्याचा मुद्दा हा की ज्या पद्धतीनं आताच्या घडीला कायद्याचा धाक स्त्रियांच्या संरक्षणासाठी असला, आपण म्हणतो स्त्रियांच्या बाजूचे कायदे खूप आहे, बरेच जण सांगतात, परंतु स्त्रियांचे बाजूचे कायदे असताना सुद्धा आज स्त्रियावर ही अत्याचाराची मालिका, अन्यायाची मालिका. मी याच्यामध्ये कोणाला व्यक्तिगत दोष मुळीच देत नाही, परंतु एक समाजाची मानसिकता कोणत्या दिशेनं चालली मला वाटतं याचा विचार तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून करण्याची आवश्यकता आहे. कुठे अहिल्यादेवी होळकरांचं राज्य, कुठं छत्रपतीचं राज्य, जे रांझाच्या पाटलाला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायानं त्याचे हात आणि पाय तोडले होते, कुठे आहे ते राज्य? अहिल्यादेवी होळकरांनी तोफेच्या तोंडी दिलेलं राज्य कुठं आहे? आणि सभापती महोदय हे राज्य पुन्हा एकदा येण्याची आवश्यकता आहे. या राज्य येणं याचा अर्थ त्याची मानसिकता आपल्या या राज्यकर्त्यामध्ये येण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारची स्थिती सभापती महोदय. आणि म्हणून ओव्हरऑल या सगळ्याविषयी जर आपण बोललं तर मला असं वाटतं मी माझ्या बोलण्याचा समारोप करतो. माझा बोलण्यात मी पुष्पमित्र उपाध्याय यांची परवानगी घेऊन कवी पुष्पमित्र उपाध्याय यांची कविता आहे, थोडी 4 कडव्याची आहे. सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे, सुनो द्रौपदी शस्त्र उठाओ अब गोविंद ना आएंगे, छोड़ो मेहंदी खड़क संभालो खुद ही अपना चीर बचा लो, छूत बिछाए बैठे शकुनी मस्तक सब बिक जाएंगे, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से, कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से, स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं वे क्या लाज बचाएंगे, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. कल तक केवल अंधा राजा अब गूंगा बहरा भी है, होठ सिल दिए है जनता के कानों पर पहरा भी है, तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझाएंगे, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. सांगण्याचा मुद्दा हा की महिलांना स्त्रियांना आपली लढाई आपल्या ताकदीने येणार काळात लढावं लागणार आहे आणि त्याच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहावं लागेल. अशा प्रकारचं संकल्प आपल्याला या महिला दिनाच्या निमित्तानं करावं लागेल असं माझं स्वतःचं मत मी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.